वेलकम फ्रेंड्स, Mpsc IQ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ टॉपिकमध्ये आपण राज्यशास्त्राचे म्हणजे पॉलिटीचे दोन महत्त्वपूर्ण टॉपिक आणले. ते पहिले म्हणजे संयुक्त बैठक, दुसरा आहे राष्ट्रीय आपत्काळ कशी घोषणा होते. यावर MCQ असणार आहेत, त्यानुसार आपण संपूर्ण असं त्या टॉपिकवरचं डिस्क्रिप्शन किंवा स्पष्टीकरणसुद्धा पूर्ण पाहणार आहोत. त्याच्यामुळे ह्या दोन टॉपिकची तयारी तुमची पूर्ण येथे या व्हिडिओमध्ये होणार आहे. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे बघा, संयुक्त बैठक प्रावधान किंवा नियोजन निम्नलिखित किंवा खालीलपैकी कोणत्या विधेयक व विधेयकासाठी लागू होते. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, संयुक्त बैठक जे प्रावधान आहे ते निम्नलिखित किंवा खालीलपैकी कोणत्या विधेयक किंवा विधेयकासाठी लागू होते. म्हणजे संयुक्त बैठक कधी आयोजित केली जाते. पर्याय बघा, साधारण विधेयक जर असेल, वित्त विधेयक जर असेल, आणि तिसरं म्हणजे घटनादुरुस्ती विधेयक. तर खालीपैकी कोणता पर्याय हा त्याच्यासाठी सत्य आहे. सत्य विचारलं आपले म्हणजे बरोबर आहे. पर्याय बघा, फक्त 1 आणि 2, फक्त दुसरा आहे फक्त 1, तिसरा आहे फक्त 2 आणि 3, चौथा आहे फक्त 1, 2 आणि 3 किंवा सर्व सत्य आहेत. तर ज्याचं योग्य उत्तर मित्रांनो ते आहे पहिलं, फक्त 1 आणि 2. कसं होणार आहे किंवा जे संयुक्त बैठक प्रावधान आहे ते फक्त 1, 2 का बरोबर आहे. तुम्हाला माहिती असेल, जर साधारण विधेयकावर जर दोन्ही सदनामध्ये म्हणजे जे लोकसभा आणि राज्यसभा आहे यामध्ये जर मतभेद निर्माण झाले तर संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाते. त्याच्यानंतर जे 2 नंबरचा पर्याय जे वित्त विधेयकमध्ये धन विधेयक सोडून जे इतर जे वित्त पैशाशी रिलेटेड असतात तर ते त्याच्यावर सुद्धा होते. घटनादुरुस्ती विधेयकाला संयुक्त बैठकीचे प्रावधान नाही, म्हणून 3 नंबरचा पर्याय हा चुकीचा निघाला. तर आपण डिस्क्रिप्शन पूर्ण पाहू. तर बघा याचं जे योग्य उत्तर मित्रांनो ते आहे पहिलं 1 आणि 2 म्हणजे साधारण विधेयक आणि वित्त विधेयक मधला धन विधेयक सोडून. तर स्पष्टीकरण बघा, दोन्ही सदनामध्ये पहिलं जे दोन्ही सदन आहेत लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये विधेयक पारित करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काय करतात, राष्ट्रपती संयुक्त बैठकीचे आयोजन करतात. म्हणजे लक्षात ठेवा, संयुक्त बैठकीचे आयोजन कोण करतं, राष्ट्रपती करतात. कधी, जर लोकसभा आणि राज्यसभा जर विधेयक पारित करण्यात जर अडचणी येत असेल तर. नंतर बघा, संयुक्त बैठक प्रावधान फक्त साधारण विधेयक आणि वित्त विधेयक जे धन विधेयक सोडून असतं त्यासाठी लागू आहे. तिसरं आहे धन विधेयक घटना दुरुस्ती विधेयकासाठी लागू होत नाही. जे संयुक्त बैठक आहे ती घटना दुरुस्ती विधेयकासाठी लागू होत नाही. चौथं बघा, जर विधेयक पास करण्यासाठी जर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागत असेल, पुन्हा एकदा ऐका, तर एखादं साधारण विधेयक आणि वित्त विधेयक जे धन विधेयक सोडून असे विधेयक जर पास करण्यासाठी 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी जर लागत असेल तर राष्ट्रपती जॉईंट सेशनचं किंवा आपण त्याला संयुक्त बैठकीचं काय म्हणतो आयोजन करतात. याची तरतूद संविधानामध्ये आर्टिकल 108 मध्ये आहे. नंतर 6वा पॉईंट बघा, विधेयक जर लोकसभेत, पुन्हा एकदा ऐका, विधेयक जर लोकसभेचे असेल तर लोकसभा बरखास्त जर मध्येच झाली 6 महिन्यानंतर किंवा ज्यावेळी 6 महिने झाले लोकसभेने कायदा पास केला, राज्यसभेत पेंडिंग आहे किंवा काहीतरी अडचण येते, त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर वाटलं राष्ट्रपतीला की मस्त जॉईंट कमिशन घ्यायचं, त्याच्या आधी जर लोकसभा बरखास्त झाली तर जॉईंट कमिशन घेता येत नाही, पुन्हा कायदा हा लोकसभेत पास करावा लागतो. जे नवीन सरकार येणार आहे ते, जे आता आपण ट्रिपल बिल बघितलं. नंतर राज्यसभा सभापती हे कधीच या बैठकीचे अध्यक्ष नसतात, कारण ते काय करतात, दोन्ही सदनाचे सदस्य सुद्धा नसतात. पुन्हा एकदा एक, राज्यसभा सभापती जे असतात या बैठकीचे अध्यक्ष कधीच नसतात, कारण ते उपराष्ट्रपती असतात, ते दोन्ही सदनामधून निवडून येत नाही, दोन्ही सदनाचे सदस्य नसतात. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला माहिती आहे उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक सेपरेट होते. नंतर 8वा क्वेश्चन बघा, 8वा पर्याय, एकूण संख्येच्या 1/10 भाग या बैठकीला हजर करतात. म्हणजे एकूण जे सदस्य असतात उपस्थित त्यांची 1/10% म्हणजे लोकसभेत जर 550 असेल तर 55 हे लोक या बैठकीला हजर राहतात. असं आहे. ते दोन्ही सदनाचे असतात. 1950 नंतर 3 वेळा संयुक्त बैठकीचे आयोजन केलेले आहे. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत संयुक्त बैठकीचे आयोजन म्हणजे जॉईंट कमिशन सेशनचं किती वेळा आयोजन केलं, 3 वेळा. पहिला हुंडाबंदी विधेयक जे 1960ला होतं, बँक सेवा आयोग विधेयक 1977, पुन्हा एकदा बँक सेवा आयोग विधेयक 1977,
आतंकवाद निवारण विधेयक जे 2000ला पास झालं, तर त्यावेळी सुद्धा संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं. त्याच्यानंतर महत्त्वाचे कन्सेप्ट निघाले. धन विधेयक किती आर्टिकलनुसार आहे? 110 नुसार आहे. आणि वित्त विधेयक हे 117 नुसार आहे. धन विधेयकाला राज्यसभेमध्ये प्रायोरिटी नाही, त्यांना पासच करावं लागतं 14 दिवसाच्यात असं आहे. तर जॉईंट सेशन बद्दल आपण पाहिलं तर 108 नुसार आर्टिकलनुसार हे प्रावधान आहे, ते राष्ट्रपती करतात. हे सामान्य विधेयक आणि जे वित्त विधेयक आहेत धन विधेयक सोडून त्याच्यासाठी आहे. त्याला 110 लोकांची मंजुरी पाहिजे किंवा 110 लोक दोन्ही सदनाचे हजर पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. तर पहा पुढचा प्रश्न. राष्ट्रपती पुन्हा एकदा ऐका. राष्ट्रपती आपत्कालीन संबंधी खालील विधानावर विचार करा. म्हणजे जे राष्ट्रीय आपत्काळ घोषित होतो त्यांच्या रिलेटेड विधानांचा विचार करा. पर्याय बघा. ज्यावेळी भारताची सुरक्षा व बाह्य आक्रमण किंवा आंतरिक अशांती यामुळे धोका जर वाटत असेल तर अशा वेळी काय करतात राष्ट्रपती? राष्ट्रीय आपत्काळ घोषित केला जातो. दुसरं बघा. राष्ट्रीय आपत्काळ ज्यावेळी कलम 19 आणि 20 हे मूळ अधिकार निलंबित होतात. पुन्हा एकदा ऐका. पुन्हा एकदा क्वेश्चन ऐका म्हणजे समजून घ्यायला प्रॉब्लेम नाही. बघा. राष्ट्रीय आपत्काळ संबंधी खाली विधानांचा विचार करा. पहिलं बघा पर्याय. ज्यावेळी भारताच्या सुरक्षावर बाह्य आक्रमण किंवा आंतरिक अशांती यामुळे धोका जर निर्माण होत असेल तर राष्ट्रपतीद्वारा राष्ट्रीय आपत्काळ लावलं जातं. दुसरं बघा. राष्ट्रीय आपत्काळच्या वेळी कलम 19 आणि 20 हे मूळ अधिकार निलंबित होतात, म्हणजे काढून टाकले जातात. ज्यावेळी राष्ट्रीय आपत्काळ चालू होते त्यावेळी कलम 19 आणि 20 हे निघून जातात. आता पर्याय बघा. याच्यापैकी कोणते विधान सत्य विचारले? बघा. पर्याय फक्त 1, दुसरा आहे फक्त 2, तिसरा आहे फक्त 1 आणि 2, चौथा आहे 1 आणि 2 हे सत्य नाही. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ते आहे दोन्ही काय आहेत? हे दोन्ही उदाहरण काय चुकीचे आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी ही जो पहिला पर्याय आहे तो ॲक्च्युली बरोबर आहे, पण हे त्याच्यानंतर काय झालं 44 घटना दुसरी झाल्यामुळे काय झालं हे चेंज केलं. आणि दुसरं म्हणजे 19 निलंबित होतं पण 20 आणि 21 हे निलंबित होत नाही. आपण पूर्ण स्पष्टीकरण पाहू. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ते डी आहे. दोन्ही काय चुकीचे आहे. स्पष्टीकरण बघा. जे पहिले विधान चुकीचं आहे मित्रांनो ते आहे कारण मूळ संविधानामध्ये राष्ट्रीय आपत्काळची घोषणा जे राष्ट्रपती जे मूळ संविधान होतं त्यामध्ये राष्ट्रीय आपत्काळ होतं 352 नुसार, तर त्याच्या घोषणामध्ये असं सांगितलं होतं आंतरिक अशांती होती फक्त. पण त्यानंतर काय केलं 44 जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये सशस्त्र उठाव होता त्या शब्द काढून आंतरिक अशांती हा शब्द प्रस्थापित केला. दुसरं बघा. राष्ट्रीय आपत्काळमध्ये कलम 19 हे स्वतः निलंबित होतं कारण ज्यावेळी राष्ट्रीय आपत्काळ लागू होतं कलम 19 बाहेर निघतं. कलम 19 काय भाषण स्वातंत्र्य तर हे डायरेक्ट निलंबित होतं. नंतर बघा. तिसरं. इतर अधिकार निलंबित होत नाही पण राष्ट्रपतीला जर वाटलं समजा इमर्जन्सी असेल काहीतरी तर राष्ट्रपती हे सुद्धा अधिकार करू शकतात पण डायरेक्ट निलंबित होत नाही. त्यांना ठेवा. राष्ट्रीय आपत्काळ असेल तर डायरेक्ट 20 आणि 21 हे निलंबित होत नाही. 19 आपाप होतं. राष्ट्रीय आपत्काळ घोषित केली की डायरेक्ट 19 गायब होतं. भाषण तुम्हाला करता येत नाही. 19 20 आणि 21 काय एक पहिलं म्हणजे तुमचं स्वातंत्र्य आहे दूषित देऊस तर हे महत्त्वाचे आर्टिकल आहेत. बघा. कलम 20 आणि 21 हे कधीच निलंबित होत नाही. त्यानंतर पाचवं बघा. राष्ट्रीय आपत्काळाची घोषणा झाली तर सर्व कामकाज जे आहे केंद्राकडे जातं. ध्यानात ठेवा. राष्ट्रीय आपत्काळ जर घोषणा झाली तर याची कामकाज जे केंद्राकडे. आता राष्ट्रीय आपत्काळ म्हणजे काय? जर बघा 352 नुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आपत्काळची घोषणा करतात. पुन्हा एकदा ऐका. 352 नुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आपत्काळची घोषणा करतात. जर ज्यावेळी राष्ट्रपती राष्ट्रीय आपत्काळची घोषणा केली जाते त्याच्यानंतर काय होतं ते सदनामध्ये मांडलं जातं. सदनामध्ये ते 2/3 मेजॉरिटीने पास करावं लागतं. ध्यानात ठेवा 2/3 पास करावं लागतं. ज्यावेळी पास होतं त्यानंतर 6 महिन्यापर्यंत हा राष्ट्रीय आपत्काळ चालतो. कमीत कमी 6 महिने. ध्यानात ठेवा कमीत कमी 6 महिने आपत्काळ चालतो. जास्तीत जास्त याची काही सीमा नाही. जर 6 महिने झालं अजून अशांती असेल तर काय करतात पुन्हा संसदेमध्ये 2/3 म्हणजे विशेष बहुमताने काय करावं लागतं पास करावं लागतं. आणि पुन्हा 6 महिन्यासाठी म्हणजे किती वर्षापर्यंत तुम्ही असं करू शकता कधी 6 महिने पण कमीत कमी 6 महिने जास्तीत जास्त सीमा नाही. सरासरी 6 महिने तुम्हाला त्या पट्टीमध्ये वाढावं लागेल. हे राष्ट्रीय आपत्काळ. आणि याच्यामध्ये काय होतं 19 आर्टिकल आपोआप कॅन्सल होतं. म्हणजे 352 लागू झालं तर डायरेक्ट 19 गायब होतं.
तुम्हाला भाषण करता येणार नाही, काही नाही करणार नाही, कारण सर्व सत्ता केंद्राकडे किंवा जे सशस्त्र बल यांच्याकडे जाते. बघा आता कलम महत्त्वाचे रिलेटेड याच्याशी 352 आहे राष्ट्रीय आपत्काळ. नंतर 356 याला राष्ट्रपती राजवट म्हणतात. ही 300 राजा आपण बघितली 356 राष्ट्रपती राजवट बऱ्याच वेळा घोषित झाली आहे. नंतर 360 वित्तीय आपत्काळची घोषणा. ह्या 3 आहेत महत्त्वाच्या. बघा 352 राष्ट्रीय आपत्काळ किंवा आपत्कालीन परिस्थिती. नंतर 356 राष्ट्रपती राजवट. 356 काय राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रपती शासन म्हणतो आपण त्याला. आणि 360 वित्तीय आपत्काळ. हे झालं. आता याच्यात मूळ गाभा म्हणजे कोणते कलम डायरेक्ट जे आपले मूळ अधिकारातले महत्त्वाचे कलम आहेत ते कोणकोणते, ते जे 19 कलम आहे. बघा हे काय आहे मूळ स्वातंत्र्य आहे. बघा कलम काय आहे हे भाषण स्वातंत्र्य, सॉरी मूळ नाही, कलम 19 हे भाषण स्वातंत्र्य आहे. हे डायरेक्ट कॅन्सल होतं. कलम 20 काय बघा आपला दोष सिद्ध होऊस तर संरक्षण आहे. बघा म्हणजे एखादा क्राईम केला तर तुमच्यावर दोष सिद्ध होऊस तर तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जातं, तुम्हाला ते डायरेक्ट अपराध मानत नाही अशा राष्ट्रीय आपत्काळामध्ये, तर हे तुम्हाला संरक्षण भेटतं. कलम 21 काय जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षण. पुन्हा एकदा का जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षण, तुम्हाला जीवित आणि जीविताचं संरक्षण त्यावेळी भेटतं. कलम 21 त्याच्यामुळे राष्ट्रीय आपत्काळ घोषणा झाली तर कलम 20 आणि 21 कधीच कॅन्सल होत नाही. तुम्हाला क्वेश्चन पडला पेपरला की राष्ट्रीय आपत्काळची घोषणा झाली तर कोणते कोणते कलम खालीपैकी डिझॉल्व होतात किंवा कॅन्सल होतात त्यावेळी, तर कलम 19चे 20 आणि 21 नाही. राष्ट्रपतीला जर वाटलं 20 आणि 21 हे लागू करू शकतात. तर ध्यानात ठेवा राष्ट्रीय आपत्काळची घोषणा ही 352 नुसार होते. त्याच्यानंतर राष्ट्रीय आपत्काळची घोषणा हे राष्ट्रपती करतात. त्याच्यानंतर संसदेमध्ये मांडलं जातं. संसदेला मध्ये 2/3 जे विशेष बहुमत आहे त्याच्याने ते पास करावं लागतं. ते पास केल्यानंतर ते 6 महिन्यासाठी घोषणा होते. 6 महिने ते सरासरी फ्रिक्वेंटली आपण म्हणतो, पण 6 महिन्यांनीच वाढवता येते, 3 महिने नाही. 6 महिन्यानंतर जर संसदेला किंवा राष्ट्रपतीला वाटलं ते राष्ट्रीय आपत्काळ कॅन्सल करू शकतात आणि काय म्हणतो आपण त्याला कॅन्सल करून पुन्हा शासन लावू शकतं. आता ध्यानात ठेवा जे राष्ट्रीय आपत्काळची घोषणा आहे बघा आत्तापर्यंत किती वेळा झाली, ही आत्तापर्यंत 3 वेळा झाली. एक म्हणजे 1962ला ज्यावेळी चायनीज अग्रेशन झालं किंवा आपण चायनीजचे युद्ध झालं बघा त्यावेळी हे राष्ट्रीय आपत्काळ घोषित केला होता. त्यानंतर 1971ला म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं त्यावेळी झालं. पण 1970चं बघा 1962ला जे झालं ते 1965 पर्यंत सुद्धा चालू होतं. त्याच्यामुळे डबल काही राष्ट्रीय आपत्काळ घोषणा केली नव्हती. त्यानंतर तिसरं काही झालं 1975ला जे ग्राउंड ऑफ इंटरनल डिस्टर्बन्स झालं, म्हणजे आंतरिक अशांती झाल्यामुळे काय झालं इंदिरा गांधी यांनी काय केलं राष्ट्रीय आपत्काळची घोषणा केली. ध्यानात ठेवा आतापर्यंत 3 वेळा किती वेळा 3 वेळा राष्ट्रीय आपत्काळची घोषणा केली आहे. वित्तीय आपत्काळ आजपर्यंत केलेली नाही. राष्ट्रीय आपत्काळ आजपर्यंत 3 वेळा केलेली आहे आणि राष्ट्रपती शासन हे बऱ्याच वेळा सगळ्या राज्यामध्ये लागू झालं आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही टॉपिक सुचवायचे असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. थँक्यू मित्रांनो.